दरम्यान कालच्या पत्रकार परिषदांमध्ये ठाकरे आणि नार्वेकरांनी एकमेकांवर आरोप केले। 2013 आणि 2018च्या घटना दुरुस्तीची निवडणूक आयोगाकडे नोंद असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाने त्या पत्रावर रिसीव्ह स्टॅम्प देखील मारल्याचं परब यांनी यावेळी दाखवलं। तर ठाकरे गटाच्या 2013च्या पत्रातही घटनेमध्ये दुरुस्ती झाली असल्याचा उल्लेख नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले। आणि हे बघा, या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 4 एप्रिल 2018 या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत। त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्र ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे। मला असं वाटतं त्यानंतर 2018 ते 22 या कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, हे सगळी कागदपत्र ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत। निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत। हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या 2 घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या 2 घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्र आपल्याला त्यांनी दिलेली आहेत। ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये। ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो, जे शिवसेनेने इलेक्शन कमिशनला दिलं असं ते म्हणतात आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात। त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा, हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे। या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये। याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय। सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलतायत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली, त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाहीये। त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे। घटनेत दुरुस्ती झाली, ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे 2013च्या पत्रात कुठेही म्हटलं नाहीये।